महाराष्ट्र राज्यातील माझ्या सर्व आदिवासी अनुसूचित टोकरे महादेव मल्हार कोळी जमातीला माझा नमस्कार. तर बांधवांनो, गेल्या काही दिवसांपासून नागपूर खंडपीठामध्ये 28 फेब्रुवारी 2024 रोजी लागलेल्या केसच्या जजमेंटवर बरीच चर्चा रंगलेली आहे. त्या केसला अनुसरून आज मी हा व्हिडिओ आपल्या सगळ्यांच्या समोर त्या अनुषंगाने आपल्याला माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून देत आहे. तर बांधवांनो, अकोला विभागातून जे याचिकेकर्ते आहेत आणि ॲडव्होकेट गणेशराव सोनवणे यांच्या वतीने सदर याचिका नागपूर खंडपीठात दाखल करण्यात आलेली आहे. आता ही याचिका ही इंडिव्हिज्युअल आहे, वैयक्तिक आहे, पण त्या याचिकेमध्ये आर्ग्युमेंट करण्यात आलेला मुद्दा जे 1976 सालचं केंद्र शासनाचं प्रेसिडेन्शियल नोटिफिकेशन आहे, जे गॅजेट नोटिफिकेशन आहे, ज्यामध्ये कोळी आणि ढोर यामध्ये असलेला कॉमा आणि त्याचं कॉरिजंडम जे गॅजेटेड नोटिफिकेशनमधून प्रदर्शित करण्यात आलेलं आहे, प्रकाशित करण्यात आलेलं आहे, ते कॉरिजंडम या संदर्भात माननीय खंडपीठ नागपूर या ठिकाणी त्या याचिकेवर चर्चा झालेली आहे. आणि सदर याचिका काही डॉक्युमेंट्सची अपूर्ण मांडणी केल्यामुळे किंवा डॉक्युमेंट्स असून त्याची व्यवस्थित मांडणी न झाल्यामुळे सदर याचिका ही फेटाळण्यात आलेली आहे आणि डिसमिस झालेली आहे. या आपल्याला सगळ्यांना आतापर्यंत बहुतांशी माहीत झालं असेलच. त्या केसचा इम्पॅक्ट हा महाराष्ट्र राज्यातील सर्व अन्यायग्रस्त आदिवासी अनुसूचित टोकरे महादेव मल्हार कोळी जमातीला पडणार एवढं मात्र निश्चित आहे. बांधवांनो, आजच्या घडीला आपण समाजाच्या हिताची कोणतीही बाजू न्यायालयासमोर जाताना आपण एकंदरीत समाजाचा विश्वास, समाजातील तज्ज्ञ मंडळी, अभ्यासकांना विश्वासात घेऊन सामोरं जाणं आवश्यक आहे. कारण आपला जरी हेतू हा समाजाला न्याय देण्याचा असला, समाजाला अन्यायमुक्त करण्याचा असला, पण आपल्याकडे असलेल्या अपूर्ण कागदपत्रांच्या माहितीच्या आधारावर किंवा एखाद्या विषयातली पूर्ण माहिती नसली आणि आपण जर कोर्टासमोर गेलो आणि सदर केस ही त्या ठिकाणी फेटाळण्यात आली, तर त्याची फळं चांगली अथवा वाईट ही आपल्या पूर्ण समाजाला भोगावी लागणार आहेत. जर माहितीच्या आधारावर आपण गेलो, संपूर्ण डॉक्युमेंट्स त्याची व्यवस्थित मांडणी माननीय न्यायालयासमोर झाली, तर नक्कीच आपल्याला फळं चांगली मिळतील. आजच्या घडीने आम्ही अभ्यासक जे आपापसात चर्चा करत असतो, या आमच्या सर्वांच्या विश्वासाच्या जोरावर आम्ही आपल्याला एक विश्वास देऊ इच्छितो की आपल्या समाजाला 100% न्याय मिळण्याचं जे ब्रह्मास्त्र ते आपल्या हाती आलेलं आहे. त्याबद्दलची सर्व खोलावर जाऊन माहिती, डॉक्युमेंट्स हे केंद्र शासनाकडून, केंद्र शासनाच्या संबंधित विभागाकडून त्या ठिकाणी आपण मिळवून घेतलेले आहे, प्राप्त करून घेतलेले आहे. फक्त त्यामध्ये आता आपल्याला न्यायालयासमोर किंवा प्रशासकीय स्तरावर सामोरं जाताना व्यवस्थितरित्या मांडणी आणि त्या डॉक्युमेंटचं सादरीकरण होणं आवश्यक आहे. म्हणून फक्त मीच श्रेष्ठ किंवा मीच हे करून दाखवू शकतो या बाबीला थोडं मागे सारून सर्वांना विश्वासात घेऊन, सर्वांशी चर्चा विमर्श करून किंवा जी काही तज्ज्ञ मंडळी दावा करू इच्छितात की हो आमच्याकडे डॉक्युमेंट्स आहेत, तर किमान आपण त्यांची बाजू ऐकणं हे महत्त्वाचं आहे, अनिवार्य आहे. कारण आपण सर्व समाजाला न्याय देण्याकरता लढा देत आहोत. पण बाकी तज्ज्ञ मंडळींना अभ्यासात न घेता आपण जर थेट न्यायालयासमोर जाऊन त्या केसबद्दल आपण त्या केसला व्यवस्थितरित्या मांडणी न केल्यामुळे जर ते डिसमिस होत असेल तर ते योग्य नाही. कारण तज्ज्ञ मंडळींशी चर्चा केल्यानंतर एवढं मात्र निश्चित झालेलं आहे की सदर जे कॉरिजंडम आहे, जे पेट्रोलियम मिनिस्ट्रीने
1977 साली, म्हणजे ज्यावेळेस नॅशनल एमर्जन्सी या देशात लागू होती, राष्ट्रीय आणीबाणी, त्या काळात काढलेलं ते कॉरिजंडम आहे आणि ते पेट्रोलियम मिनिस्ट्रीने काढलेलं आहे. वास्तविक पाहता पेट्रोलियम मिनिस्ट्रीला शेड्यूल्ड ट्राईब्सच्या अमेंडमेंट ऑर्डरमध्ये हस्तक्षेप करण्याचा कोणताही अधिकार नाही आहे. ते पर्टिक्युलरली त्याची एक संवैधानिक प्रोसिजर आहे. त्या प्रोसिजरला फॉलो करूनच जरी कॉमा किंवा फुलस्टॉप काढायचा असला तरी त्याची संवैधानिक प्रोसिजर फॉलो करणं अनिवार्य आहे, इवन राष्ट्रपती महोदयांना सुद्धा. तर संसदेमध्ये ते पारित न करता किंवा राष्ट्रपतींची त्याला ऑर्डिनन्सद्वारे संमती मिळवून घेता त्या कॉरिजंडमला काही एक महत्त्व नाही आणि याबाबतची सर्व अधिकृत माहिती पुराव्यानिशी आपल्या हाती प्राप्त झाली आहे. मग जर आपल्या हाती एवढे सर्व ऑफिशियल रेकॉर्ड्स आणि ऑफिशियल माहिती आपल्याकडे असताना आपण प्रत्येक पाऊल हे सर्वांना विचारात घेऊन सर्वांची चर्चा विमर्श करून घेणं आवश्यक आहे. ऐन तोंडी आलेला घास जर आपण पुढाकार घेऊन त्याला गमवू पाहत असाल तर याचा सर्वस्वी दोष एकावर न जाता तर सर्वांना विचारात घेऊन आपल्याला न्यायपदरात पाडून घेणं आजच्या घडीला महत्त्वाचं आहे. त्यामुळे यापुढे सर्व अभ्यासक तज्ज्ञ मंडळींना मी एक विनंती करेल की नम्र विनंती करेल की यापुढे आपण न्यायालयासमोर जाताना किंवा कोणत्याही प्रशासकीय स्तरावर समाजाचं हित जोपासण्याकरता जाताना सर्व मंडळींना सोबत घेणं आवश्यक आहे आणि चर्चा विमर्श करणं आवश्यक आहे. या 1976च्या प्रेसिडेन्शियल नोटिफिकेशनला राज्यासमोर आणणारे डॉक्टर खानापुरे सर आणि त्यांच्या संस्थेच्या वतीने माननीय राज्यपाल महोदय यांच्या समोर प्रशासकीय स्तरावर या बाबीची उघडकीस करण्यात आली असता संबंधित आदिवासी विकास विभागाला याबाबत नोटीस पारित करण्यात आलेली आहे आणि त्या बाबतीमध्ये प्रोसिजर एक चालू आहे आणि बरेचसे चांगले संकेत जे आपल्याला न्याय देऊ शकतात असे माननीय राज्यपाल महोदयांनी व्यक्त केलेले आहेत. म्हणून डॉक्टर खानापुरे सर यांच्याशी मी चर्चा केली असता त्यांच्याकडे या बाबतीत सर्व डॉक्युमेंट्सची पूर्तता आहे आणि या बाबतीत आपल्याला कशा प्रकारे संपूर्ण न्याय प्राप्त करून घेता येईल. म्हणजे कोळी हीच एक स्वतंत्र शेड्यूल ट्राईब आहे जे केंद्र शासनाने 1976मध्ये जे SC/ST अमेंडमेंट ऑर्डर आहे 1976ची त्यामध्ये कोळी कॉमा डोर असं असता त्या कॉमाला गहाळ करून महाराष्ट्र शासनाने 1976च्या केंद्र शासनाच्या यादीला फॉलो न करता ज्या मिलिंद कटवारेच्या केसमध्ये रीड ॲज इट इज असं म्हटलं जातं, मग महाराष्ट्र शासनाने केंद्र शासनाच्या यादीला ॲज इट इज फॉलो न करता कोळी कॉमा डोरमधील कॉमा गहाळ करून महाराष्ट्र राज्यातील या आपल्या आदिवासी अनुसूचित कोळी जमातीवर एक मोठा अन्याय केलेला आहे. या बाबतीचा प्रकार उघडकीस झालेला आहे. त्यामुळे आपल्याला सर्वांना संयमाने आणि त्या सर्व कायद्याच्या जोरावर डॉक्युमेंट्सच्या आधारावर शासनाशी लढा देणं आवश्यक आहे. कारण आज आपल्याकडे त्या बाबतीत सर्व उघडकीस झालेले पुरावे आलेले आहे. आज जरी मला हे सर्व काही या व्हिडिओच्या माध्यमातून स्पष्टपणे उघड करून सांगता येत नसेल तरी आपण एवढा विश्वास बाळगा की हो, आपण हा लढा जिंकण्याच्या तोंडावर आलेलो आहोत. म्हणून आपण सर्वांनी एकमेकांना विचारात घेऊन संयमानं निर्णय घेणं, एकंदरीत चर्चा विमर्श करून निर्णय घेणं हे सर्वांना बंधनकारक आहे. कुणीतरी एक व्यक्ती, तज्ज्ञ, अभ्यासक, वकील जर सर्वांना विचारात न घेता समोर जात असेल तर ते एकतर समाजाच्या फायद्याचं झालं तर फार कौतुक, पण जर ती एक इंडिव्हिज्युअल केस सर्व समाजाला माधुरी पाटीलसारखी
ज्या माधुरी पाटील केसमध्ये व्यवस्थितरित्या हँडल न केल्यामुळे सर्व समाजाला त्याचे पांग फेडावे लागले, तशीच पुन्हा एकदा केस जर मान्य उच्च न्यायालयासमोर लागली तर त्या केसला राज्यात पुन्हा कोणत्याही खंडपीठासमोर किंवा मान्य उच्च न्यायालयासमोर चॅलेंज करता येणार नाही आणि त्याचं पुन्हा एकदा रिव्ह्यू पिटिशन दाखल करून पुन्हा ती एकदा केस जर डिसमिस झाली तर मान्य सर्वोच्च न्यायालय देखील त्या केसला पुन्हा एंटरटेन करणार नाही आणि आपला स्ट्रॉंग एव्हिडन्स जो आहे तो स्ट्रॉंग एव्हिडन्स निकामी ठरेल. म्हणून सर्वांनी त्या स्ट्रॉंग एव्हिडन्सला त्याचं जतन करणं आणि त्याचं व्यवस्थितरित्या मान्य उच्च न्यायालयासमोर किंवा वेळ पडली तर वेळ प्रसंगी आपण मान्य सर्वोच्च न्यायालयासमोर सादरीकरण करणं आवश्यक आहे. म्हणून आपण सर्वांनी संयमानं सर्वांना विचारात घेऊन मार्गक्रमण करणं आजच्या घडीला फार महत्त्वाचं आहे. ही बाब सर्व समाजाने लक्षात घेणं आवश्यक आहे. दिनांक 28 फेब्रुवारी 2024 रोजी या जजमेंटची हिअरिंग असताना जजमेंट डिसमिस झाल्याचं कळालं असता मी ॲडव्होकेट गणेशरावांना स्वतः फोनद्वारे संपर्क करून 3 वेळेस संपर्क करून ही केस दुसऱ्या दिवशी पोस्टपोन केली असता विड्रॉ करण्याची रिक्वेस्ट केली. कारण आपण जेव्हा कोर्टासमोर फर्स्ट इम्प्रेशन देतो त्याच्यातच जर आपले डॉक्युमेंट्स किंवा आपली माहिती ही व्हॅलिड नसली आणि आपण जर शासनाला जे प्रतिवादी असतात यांना काउंटर करण्यास असमर्थ ठरत असू तर ती केस डिसमिस करण्यात येते. म्हणजे त्या केसमध्ये तथ्य नाही असं गणलं जातं. वास्तविक 1977चं जे कॉरिजंडम आणि 1976 सालचं जे नोटिफिकेशन आहे यामध्ये केंद्र शासनाने 76च्या नोटिफिकेशनमध्ये कोळी कॉमा ढोर हे अमेंडमेंट ऑर्डर पारित केलेलं आहे आणि त्याच अनुषंगाने राज्याने 1976 साली केंद्र शासनाच्या यादीला फॉलो करून तशीच यादी या राज्यात प्रकाशित करणं आवश्यक होतं. पण 77चं कॉरिजंडम याचा बेस घेऊन आपल्याला आपली दिशाभूल केली जात आहे. हे सर्व राज्यातील अन्यायग्रस्त बांधवांनी लक्षात घेणं आवश्यक आहे. आजच्या घडीला अभ्यासकांची फडी या मुद्द्याला घेऊन अत्यंत व्यवस्थितरित्या माननीय उच्च न्यायालयामध्ये सामोरं जायला आणि माननीय उच्च न्यायालयामध्ये कोळी हीच स्वतंत्र शेड्यूल ट्राईब आहे केंद्र शासनाच्या 1976च्या नोटिफिकेशननुसार हे सिद्ध करण्यास आपण पुरेपूर सक्षम आहोत. फक्त त्याची मांडणी, ते डॉक्युमेंट्स आणि त्याची मांडणी हे दोन व्यवस्थितरित्या हाताळणं, हँडल करणं हे आवश्यक आहे. जर ते व्यवस्थितरित्या हँडल केलं नाही तर कोर्टासमोर तो मुद्दा ज्याप्रमाणे 28 फेब्रुवारीला डिसमिस करण्यात आला त्याचप्रमाणे याच्या पुढे सुद्धा डिसमिस करण्यात येईल. आणि ॲडव्होकेट गणेशरावांची चर्चा केली असता वकील साहेबांनी मला सदर केसमध्ये मी पुन्हा एकदा रिव्ह्यू पिटिशन दाखल करणार असल्याचं कळवलं. तर त्याबद्दल माझ्यासह सर्व अभ्यासकांचं, तज्ज्ञ मंडळींचं असं मत राहील, जर आपण फर्स्ट आर्ग्युमेंटमध्येच ती केस डिसमिस आपल्यामार्फत झालेली आहे, आपण त्या ठिकाणी ॲडव्होकेट म्हणून बाजू मांडली असता फर्स्ट इम्प्रेशन फर्स्ट आर्ग्युमेंटमध्ये ती केस डिसमिस झाली आहे, तर रिव्ह्यू पिटिशनमध्ये आपण काय मुद्दे सादर करणार आहात याबद्दलची वाच्यता, याबद्दल उघडपणे आपण सर्व तज्ज्ञ मंडळी अभ्यासकांसमोर जाणं आवश्यक आहे. त्याचप्रमाणे आपण फर्स्ट आर्ग्युमेंट करताना जे रीट पिटिशन दाखल केलं त्या पिटिशनची PDF आपण सर्व ग्रुप्सवर सर्व तज्ज्ञ मंडळींना, अभ्यासकांना खुलं करून द्या. प्रत्येकाला आपण पाठवा, ग्रुपवर टाका, ऑटोमॅटिक ते फॉरवर्ड होईल. हा मुद्दा 4 भिंतींच्या आड लपून सिद्ध करण्यासारखा नाही. याला सर्व अभ्यासकांची जोड घ्या, तज्ज्ञांची जोड घ्या. नोबडी इज परफेक्ट, एव्हरीवन हॅज समथिंग नॉलेज अबाउट दॅट पर्टिक्युलर टॉपिक. प्रत्येकाला काहीतरी त्या विषयाबद्दल माहिती आहे. त्या छोट्या छोट्या माहितीचं संकलन करून आपल्याला न्यायालयासमोर जाणं आहे आणि समाजाला विश्वासात घेऊन सामोरं गेल्यानंतर जर आपण एकंदरीतरित्या जिंकलो तर ती जीत आपली स्वतःची असेल, आपली सर्वांची असेल, आणि हारलो तर याचा एकंदरीत दोष कोणाही एकाला जाणार नाही. म्हणून एकट्यावर ते ओढून न घेता सर्वांना समाविष्ट करून न्यायालयासमोर जाणं आजच्या घडीला आवश्यक आहे. आपण पिटिशन दाखल केलीत याबद्दल आमचं काहीही दुमत नाही, पण त्या पिटिशन दाखल केल्या असताना न्यायालयासमोर संबंधित डॉक्युमेंट्सची व्यवस्थितरित्या मांडणी होणं आवश्यक आहे. त्यामुळे आपण कृपया यापुढे सर्वांना विचारात घ्याल
आणि त्यानुसारच पुढे मार्गक्रमण कराल अशी सर्व समाजाच्या वतीने मी सर्व तज्ज्ञ मंडळींना, अभ्यासकांना, जे कोणी इच्छुक असतील यापुढे सुद्धा असा एकेरी निर्णय घ्यायला त्यांना मी रिक्वेस्ट करतो की आपण सर्वांना विचारात घेणं आवश्यक आहे. कारण 50 वर्ष आपल्या समाजाने अन्याय भोगलेला आहे. याच्यामध्ये बरीच आंदोलनं, बरीच उपोषणं आणि काही आपल्या बांधवांना वीरमरणसुद्धा या लढ्यामध्ये प्राप्त झालेलं आहे आणि ते अत्यंत दुःखद आहे. म्हणून आजच्या घडीला आपण कायदेशीररित्या शासनाच्या विरोधात जात असताना आपल्याला सर्व डॉक्युमेंट्सची पडताळणी, पूर्तता, मांडणी करून जाणं फार आवश्यक आहे. नाहीतर आपण एवढ्या वर्षाचा जो लढा आजपर्यंत पुकारला तो आपल्या हातून, म्हणजे तोंडी आलेला घास आपल्या हातून जाण्याची संभावना आहे. म्हणून कुणीही कृपया करून अशा प्रकारचं टोकाचं पाऊल न उचलता सर्वांना विचारात घ्या अशी मी सर्व राज्यातील तज्ज्ञ मंडळी, अभ्यासक, वकील साहेबांना विनंती करतो आणि आपण सर्व समाजाच्या ह्या विनंतीचा मान जरूर राखाल असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो. धन्यवाद. जय आदिवासी, जय भीम, जय संविधान, जय वाल्मिकी.